पारोळा वन विभागाच्या व जळगाव वन विभागाच्या आशीर्वादाने दोंडाईचा येथील लाकूड व्यापाऱ्याने 14 लाखांचा माल 7 लाखांमध्ये घेतला आहे। कसा त्यामध्ये पारोळा वनक्षेत्रपाल, वन अधिकारी, नाकेदार व जिल्हा वनरक्षक यांची टक्केवारी काढून 14 लाखांची झाडे, निंबा, बाबूल व अन्य झाडांची पारोळा ते अमळनेर पर्यंत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून संपूर्ण दोघं साईटवरील झाडे तोडून त्या झाडाचा टेंडर 7 लाखांचा, परंतु त्या झाडांची किंमत 14 लाखांपर्यंत जात असल्याचं शेतकऱ्यांमधून बोलल्या जाते। म्हणून यासाठी धुळे दोंडाईचा येथील व्यापाऱ्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये गाजराचा हलवा दिला आणि ते हलव्याने 7 लाखांमध्ये एवढा मोठा टेंडर मिळाला। याची वनमंत्री व जिल्हाधिकारी प्रांत कार्यालय चौकशी करणार का? कारण असे की अनेक वर्षांपासून या रस्त्यावर निंबाचे झाडे मोठ्या प्रमाणात होते, त्याची आज बाजारभाव किंमत काढली तर ते कमीत कमी 9 लाखांपर्यंत जाणारा होता। त्यानंतर बाबूलसह अन्य झाडांची देखील लाकूडची किंमत 4 लाखात 5 लाखापर्यंत जात आहे। मग वन विभागाचे अधिकारी डोळे असून आंधळे का झाले होते? कारण असे की त्यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळाली म्हणून हा टेंडर देण्यात आल्याचं बोलल्या जाते। म्हणून याचा पंचनामा करावा व 7 लाखांपेक्षा शासनाचे जे नुकसान झाले आहे ती भरपाई त्या ठेकेदाराकडून घ्यावी अशी मागणी झाडे लावा झाडे जगवा समितीकडून केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.